नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली आहे. शेतकऱ्यांची लॉटरी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय आणि आजपासून पीक विम्याचे कोटी कोटी रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात. मोठी घोषणा. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. माहितीनुसार आज सकाळी 9 वाजल्यापासून 24 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालं आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी वाट पाहत होते. नुकसान भरपाई मिळणार की नाही याबाबत शंका होती, पण आता प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. विदर्भासाठी एकूण 800 कोटी रुपये आलेले आहेत. या ठिकाणी आता जिल्ह्यांची यादी देखील पाहूया, कारण विदर्भातील याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पैसे जमा होत आहेत. बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं तर नागपूर जिल्ह्यासाठी 90 कोटी रुपयांचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. अमरावती जिल्ह्यासाठी 85 कोटी रुपयांचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. यवतमाळ जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपयांचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. वर्धा जिल्ह्यासाठी 60 कोटी रुपयांचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. भंडारा जिल्ह्यासाठी 55 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी 50 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी 95 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी 40 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. अकोला जिल्ह्यासाठी 80 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यासाठी 85 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. वाशिम जिल्ह्यासाठी 60 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. आता मराठवाड्यासाठी 700 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे पीक विमा आलेला आहे. आता जिल्हे पाहूया. छत्रपती संभाजीनगर 90 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. जालना जिल्ह्यासाठी 70 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. बीड जिल्ह्यासाठी 110 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. लातूर जिल्ह्यासाठी 85 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी 75 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. नांदेड जिल्ह्यासाठी 95 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. परभणी जिल्ह्यासाठी 85 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी 60 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. मित्रांनो, आता पश्चिम महाराष्ट्र आणि एकूण जो काही पीक विमा आला आहे तो 400 कोटी. बघा, पुणे जिल्ह्यासाठी 70 कोटी रुपयांचं वाटप सुरू झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपयांचं वाटप सुरू झालेलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 90 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. सातारा जिल्ह्यासाठी 60 कोटी, सांगली जिल्ह्यासाठी 45 कोटी, कोल्हापूर जिल्ह्यासाठी 35 कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. आता पाहूया उत्तर महाराष्ट्रासाठी 300 कोटी रुपयांचा निधी म्हणजे पीक विमा आलेला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी 90 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. जळगाव जिल्ह्यासाठी 85 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. धुळे जिल्ह्यासाठी 60 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी 65 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. मित्रांनो, आता कोकण. एकूण पीक विमा आलेला आहे 200 कोटी. मुंबईसाठी 10 कोटी रुपयाचं वाटप सुरू आहे. मुंबई उपनगरसाठी 10 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. ठाणे जिल्ह्यासाठी 40 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. पालघर जिल्ह्यासाठी 35 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. रायगड जिल्ह्यासाठी 35 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी 40 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहिली. बैठकीमध्ये काय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया. बघा, आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. काय निर्णय झालेला आहे बघा. राज्यात पीक विमा वाटप तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर प्रलंबित सर्व प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. विमा कंपन्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की शेतकऱ्यांचा पीक विम्याला विलंब करू नका. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहूया. बघा, 2400 कोटींचा निधी वाटपाला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याने पैसे जमा होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाही
नाहीत त्यांची यादी या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे. आता मित्रांनो, काही महत्त्वाच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. बघा, हे वाटप तर टप्प्याटप्प्यानं चालूच आहे, पण 2 ते 5 दिवसात म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ते 5 दिवसामध्ये हे पैसे वितरित होणार आहेत. सर्व जी काही पीक विमा रक्कम आहे ती DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे. किती निधी वाटप होत आहे? बघा, राज्यभरात हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये 100% मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तर काही ठिकाणी अजून प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आता किती रक्कम मिळते ते पाहूया. बघा, काही जिल्ह्यांमध्ये हजारो रुपयांपासून तर काही ठिकाणी लाखो रुपयांपर्यंत ही भरपाई मिळत आहे. पीक नुकसानानुसार रक्कम वेगवेगळी आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या खात्यामध्ये वेगवेगळे पैसे जमा होत आहेत. कुणी सोयाबीनसाठी पीक विमा भरला असेल, कुणी हरभरा असेल, कुणी कापूस असेल, याप्रमाणे ही जी काही पीक विमा रक्कम आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे. धन्यवाद.